जय महाराष्ट्र मंडळी. त्वचा गोरी करण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या काही लोकप्रिय ब्युटी क्रीम्स आता तुमच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतात. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच FDA ने 3 लोकप्रिय ब्युटी क्रीम्सवर तत्काळ बंदी घालत सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केलेला आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत या क्रीम्समध्ये पारा आणि शिशे यासारखं विषारी जड धातू आढळल्याचा दावा करण्यात आलेला आहे. नेमकी कोणती क्रीम्स FDAच्या रडारवर आल्या, या क्रीम्समध्ये काय आढळलं, वापरणाऱ्या महिलांना काय धोका असू शकतो आणि FDAने नागरिकांना कोणता इशारा दिला आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहता सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग सुरुवात करूया. मुद्दा नंबर 1, FDAची राज्यभर मोठी मोहीम नेमकी कशासाठी. महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, अंमली पदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणात संशयास्पद उत्पादन जप्त करण्यात आलेलं आहे. आता या कारवाईचा फोकस महिलांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनावर वळला आहे. त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या क्रीम्स, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि शरीराच्या आकारात बदल करण्याचा दावा करणाऱ्या उत्पादनाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीत काही उत्पादनांमध्ये धोकादायक रासायनिक घटक आढळल्याचा दावा FDAने केलेला आहे. त्यामुळे राज्यभरात या उत्पादनाविरोधात मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुद्दा नंबर 2, कोणत्या क्रीम्सवर बंदी घालण्यात आली. मंडळी, FDAने गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश गोल्ड आणि गोल्डन स्टार ब्युटी क्रीम या 3 उत्पादनाविरोधात सार्वजनिक आरोग्य इशारा जारी केलेला आहे. सरकारी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत या उत्पादनामध्ये पारा आणि शिशे यासारखी विषारी जड धातू आढळल्याचं सांगण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे या धातूचं प्रमाण नियमानुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही उत्पादने मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात, असा निष्कर्ष FDAने काढलेला आहे. यानंतर या उत्पादनाची विक्री, साठवणूक, वितरण आणि वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुद्दा नंबर 3, पारा आणि शिशे शरीरासाठी किती घातक ठरू शकतात. मंडळी, पारा आणि शिशे हे दोन्ही अत्यंत विषारी जड धातू मानले जातात. सुरुवातीला त्वचेवर खाज, लालसरपणा, जळजळ किंवा ॲलर्जी यासारख्या समस्या दिसू शकतात. मात्र अशा क्रीमचा सातत्याने वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा धातूंचा दीर्घकाळ संपर्क राहिल्यास किडनीवर परिणाम होऊ शकतो, मज्जासंस्थेवर दुष्परिणाम होऊ शकतात आणि काही प्रकरणांमध्ये हार्मोनल बिघाड किंवा त्वचेचे कायमस्वरूपी नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे अशा उत्पादनाचा वापर अत्यंत धोकादायक मानला जातो. आता पाहू मुद्दा नंबर 4, तपासात आणखी कोणत्या गंभीर अनियमितता उघड झाल्या. FDAच्या तपासात फक्त विषारी धातूच आढळले नाहीत, तर या उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्येही गंभीर त्रुटी आढळल्या. अनेक उत्पादनावर उत्पादकांचं नाव, संपूर्ण पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि परवानाधारकाची माहितीच नव्हती. ग्राहकाला उत्पादनाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवश्यक असलेली माहिती गायब असल्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं FDAने म्हटलेलं आहे. अशा प्रकारची अपूर्ण माहिती असलेली उत्पादने बाजारात विकली जाणं हे नियमाचं उल्लंघन असल्याचं त्यांच्यावर थेट बंदी घालण्यात आलेली आहे. मुद्दा नंबर 5, दुकानदार, वितरक आणि ऑनलाईन कंपन्यांना काय आदेश देण्यात आलेले आहेत. मंडळी, FDAने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना तातडीने ही उत्पादने विक्रीतून हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे या क्रीमचा साठा आहे त्यांनी तो तात्काळ परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करून संबंधित FDA कार्यालयात त्याची माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही दुकानात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही उत्पादने विक्रीसाठी आढळल्यास संबंधितावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिलेला आहे. मुद्दा नंबर 6, ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी. मंडळी, FDAच्या कारवाईनंतर नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतीही ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्यावरील उत्पादकाची माहिती, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि परवान्याची माहिती तपासणं आवश्यक आहे. सोशल मीडियावरील जाहिराती किंवा कमी किमतीत मिळणाऱ्या उत्पादनाच्या मोहाला बळी पडू नये, असा सल्ला तज्ज्ञ देत आहे. जर एखादी क्रीम वापरल्यानंतर त्वचेवर जळजळ, पुरळ, सूज, खाज किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल तर त्याचा वापर तत्काळ बंद करून त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मुद्दा नंबर 7, FDAच्या या कारवाईचा व्यापक परिणाम काय होऊ शकतो.
मंडळी, या कारवाईमुळे केवळ 3 क्रीम्सवर बंदी घालण्यात आलेली नाही, तर संपूर्ण सौंदर्य प्रसाधन उद्योगासाठी हा मोठा इशारा मानला जातो. आता राज्यभरात इतर सौंदर्य प्रसाधनांची तपासणी वाढण्याची शक्यता आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या उत्पादक आणि वितरकांवर कठोर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर ग्राहकांमध्ये ही जागरूकता वाढण्याची अपेक्षा आहे. त्वचा गोरी करण्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनावर विश्वास ठेवण्याऐवजी त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासणं आता अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, या संपूर्ण कारवाईतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, एफडीएने 3 लोकप्रिय ब्युटी क्रीम्समध्ये कथितरित्या विषारी जड धातू आढळल्याचा दावा करत त्यांच्या विक्रीवर तत्काळ बंदी घातलेली आहे. गोष्ट दुसरी, सौंदर्य प्रसाधनामध्ये केवळ गुणवत्ताच नव्हे तर योग्य लेबलिंग आणि कायदेशीर माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. गोष्ट तिसरी, ग्राहकांनी कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी त्याची गुणवत्ता, उत्पादकांची माहिती आणि अधिकृतता तपासताना आता अधिक ते गरजेचं ठरलेलं आहे. आता तुम्हीच सांगा, तुम्ही अशी त्वचा उजळणारी क्रीम कधी वापरली आहे का? अशा उत्पादनावर अधिक कडक कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी 57च्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.